तुझं गिफ्ट पाहिजे? हे घे तुझं गिफ्ट. हा दिदूनी गिफ्ट दिलं ना बर्थडेचं तुला, म्हणजे तिचा बर्थडे होता, रिटर्न गिफ्ट दिलं ना. वाव किती सुंदर आहे. अरे फ्रेम, वाव पिकाचा फोटो लावायला, वीराचा फोटो लावायचा माझ्या. हो बुक आहे, बुक लिहायला बुक आहे. वाव काय रे बाबू ते, काय रे? बुबू आहे. वीकेंड नंतर ना मंडेला काम करायची बिलकुल इच्छा होत नाही, आणि त्यात वीकेंडला आम्ही बर्थडे पार्टीला गेलो होतं मैत्रिणीच्या मुलीच्या. तर आज बिलकुलच इच्छा नाही आहे, त्यामुळे काल खूप एन्जॉय केला. मॅडमला हे सगळे रिटर्न गिफ्ट मिळाले, तर कशी खेळते बघा. तिला खूप नवल वाटतं त्या गिफ्टचं. दिवस पण आज छान आहे, म्हणजे आज थंडी नसणारी बाहेर, तर फिरायला जाऊ शकतो पार्कमध्ये वगैरे. मी काम करते तर आमची वीरा पण लॅपटॉपवर काम करते बघा कशी. आम्ही दोघी पण वर्क करतोय. आजकाल वीराची खूप इच्छा असते की आम्ही तिच्यासोबत डान्स करावा, म्हणून आम्ही तिघेजण मिळून असं रोज डान्स करतो. दिवसभर काम करून मग संध्याकाळी असे छान रेडी झालो, कारण बाहेर जायचं होतं. थोडे चष्मे घालून पण वाईब केलं. आणि जसं नेहमी मी सांगते ना, बाहेर जायला सगळ्यात जास्त रेडी कोण असतं तर वीरा. तिला खूप मजा वाटते बाहेर फिरायला. स्वतः मी चाललोय डिनर करायला बाहेर मुंबईकरला. एकदम महाराष्ट्रीयन जेवण जेवायचे आज. तुषारची बर्थडे पार्टी. आणि संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे 7:45 झालेत. हे असं असतं समर. आता तरी 7:45ला सनसेट होतोय, नाही त्या वेळेला इथून पुढे 9 वाजता होणार. तुषारची खूप इच्छा होती की महाराष्ट्रीयन थाळी खायची, पण त्याच्या बड्डेच्या दिवशी आम्हाला काही शक्य झालं नाही, कारण आम्हाला खूप उशीर झालेला आणि रेस्टॉरंट ऑलमोस्ट बंद झालेलं. सो तो प्लॅन आज आम्ही केलेला आणि आता आम्ही तिथे जाणार आहोत. हे आहे मुंबईकर रेस्टॉरंट. इथे आपल्या मुंबईचं ऑलमोस्ट सगळे पदार्थ मिळतात. इथला ॲम्बियन्स बघून ना मला खूप छान वाटलं. किती छान मस्त सजवलं आहे त्यांनी. एकदम इंडियात म्हणजे मुंबईत असल्याचा फील आला. आणि वीरासाठी तर मी ऑलरेडी जेवण घरूनच घेऊन आली होती. तिच्यासाठी उपमा बनवलेला होता, व्हेजिटेबल उपमा. माझी थाळी आल्यावरती तर मी एकदम खुश झाले. ही होती चिकन थाळी, आणि ती पण काळ्या मसाल्यातलं चिकन. वाव खरंच टेस्टी होती. आणि जेव्हा मी खुश झाले तेव्हा वीरा माझ्याकडे इतकी क्यूट बघत होती ना. तुषारने फिश थाळी ऑर्डर केली होती आणि तीही खूप टेस्टी होती. आम्ही पिना कोलाडा पण ऑर्डर केलेला, पण खरं सांगू तो फक्त 4 घोटांचाच आलेला. आमचं सगळ्यांचं जेवण झाल्यावरती वीराचं खूप छान डान्स करायचं काम चालू होतं. ती खूप खुश असते असं बाहेर गेलं की. तिला खूप मजा वाटते नवीन नवीन गोष्टी बघायला, लोकांशी बोलायला, सगळ्यांना हाय बाय करायला. या रेस्टॉरंटमध्ये ना मराठी महिनेही खूप छान लिहिलेले होते. मस्त जेवण एन्जॉय करून आम्ही घरी आलो आणि लॉबीमध्ये थोडंसं वॉक केला. वॉक काय, फक्त पळतच होतो आम्ही सगळीकडे. शतपावली झाली, थोडंसं जेवण जिरवलं आणि मग आम्ही क्यूट असं स्वतःला निहाळलं आणि घरी आलो. घरी आल्यावरती आम्हाला पहिला आमचा लॅपटॉप चेक करायचा होता, कारण इम्पॉर्टंट मेसेजेस आले असतील ना. ते झाल्यावरती मग आम्ही सगळेजण झोपून गेलो. सो असा होता आजचा दिवस. बाय बाय.